कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील कळे कॅन्टीन परिसरात राजेंद्र पाटील यांच्या शेतीत महावितरण विद्युत ट्रान्सफॉर्मर आहे। शनिवारी राजेंद्र पाटील यांच्या शेतातील ऊस तोडून कारखान्याला नेला। त्या ऊसाचे वाळलेले पाचट पसरलेल्या अवस्थेत होते। दुपारी ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या पडून ऊसाच्या या पाल्याला आग लागली। ही आग सरदार पाटील आणि युवराज पाटील यांच्या उभ्या ऊसाच्या पिकाला लागली। सरदार पाटील हे ऊसात पाणी पाजत होते। त्याचवेळी त्यांना ऊसाच्या फडाला आग लागल्याचं निदर्शनास आलं। त्यांच्या कुटुंबियांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या आगीची माहिती समजताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी आले, मात्र त्यांना संतप्त शेतकऱ्यांनी रोखून धरलं। कनिष्ठ अभियंता प्राजक्ता पाटील यांनी फोनवरून शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सोडून दिलं। शॉर्ट सर्किट झालेल्या ट्रान्सफॉर्मरची दुरावस्था झाली आहे, मात्र याकडे महावितरणनं दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला।